भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे भिवंडी शहरालगत वाहणारी जी कामवारी नदी आहे त्या कामवारी नदीची पातळी आता वाढलेली आहे। त्यामुळे नदीचं पाणी जे आहे ते थेट आता शहरामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की त्याचा प्रथम परिणाम जो आहे तो भिवंडी शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट परिसरामध्ये झालेला आहे। आणि आपण बघू शकतो भाजी मार्केट परिसरात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तीनबत्ती असेल, भाजी मार्केट परिसर असेल, बाजारपेठ परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे अनेक भाजी विक्रेत्यांची जी दुकानं आहेत ती या ठिकाणी पाण्याखाली सापडलेली आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी बघू शकतो दोन्ही साईडला की संपूर्ण भाजी मार्केट जो आहे तो या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेला आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलेले अनेक जण जे आहे ते आपली भाजी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते, परंतु आता मात्र याच पाण्यामधून त्यांना वाट काढत या ठिकाणी बाहेर जावं लागतोय। आता आपण जर पाहिलं तर अनेक भाजी विक्रेते जे आहेत ते त्यांची दुकानं कशी वाचवता येईल, त्यांचा जो साहित्य आहे तो कसा वाचवता येईल यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर गुडघाभर पाणी असेल किंवा कमरेभर पाण्यातून या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते मार्ग काढताना या ठिकाणावरून दिसतात। अनेक जण आपलं साहित्य वाचवताना दिसतात। आपण बघू शकतो की अनेक दुकानं जी आहे ती सकाळपासून उघडी होती, परंतु या ठिकाणी पाणी भरलेलं नव्हतं, परंतु दुपारनंतर पावसाने जोर धरला आणि आता मात्र आपण जर पाहिलं या ठिकाणी तर पाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात या भागात आता शिरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे भाजी मार्केट परिसर असेल किंवा इतर परिसर असेल, सकल भाग परिसर असेल, त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर जरी आता थांबलेला असेल, मात्र अशाच पद्धतीने जर पावसाचा जोर वाढला तर ही परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते आणि इतर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।